सर जालना में पिछले दिनों में कहा नीतीश कुमार के बेटे का हिजाब मुक्ति हाथ लगाए तो हाथ तोड़ देंगे। अरे ये हाथ लगाए तो हाथ तोड़ देंगे, पैर लगाए तो पैर तोड़ देंगे। ये जो नवाब लोग हैं ना अभी आजकल के, ये सब बीत चुके हैं, दलाली करके घूम रहे हैं। कल ही एक मौलाना का मैंने स्टेटमेंट सुना है, उन्होंने कहा है कि ओवैसी की जो पिता थे वो जब बाबरी का मुद्दा उछला था, वहां जो आंदोलन किए उसके बदले में हैदराबाद में मेडिकल कॉलेज और बहुत सारी चीजें उन्होंने दी है। ये मौलाना ने कहा है, मैं नहीं कह रहा हूं। इसलिए वक्त का फायदा उठाना, उसको कैश करना और अपनी दुकानदारी चलाना, यही एमआईएम का काम है। इसलिए सर काल जो आपण जालन्यामध्ये स्टेटमेंट दिला होता त्याबद्दल आज संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे की एमआयएम ही जी पार्टी आहे ती निव्वळ पैशांची दलाली करत आहे। बघा, मी जालन्यामध्ये मी बोललेलो आहे ते मी पुन्हा बोलायला तयार आहे की जेव्हा एका मुख्यमंत्री एका लहान मुलीशी म्हणजे एका युवतीच्या ते बुरखा आपल्या हातातून काढून घेतो, ते एक निंदनीय गोष्ट आहे। त्याची खूप जोरात निंदा व्हायला पाहिजे होती किंवा त्यांच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे होतं। मुख्यमंत्री असेल पण न्याय सगळ्यांसाठी आहे, कानून सगळ्यांसाठी आहे। त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचा एक मंत्री हे म्हणतो कि इतना बड़ा बवाल करने का क्या है करके। अगर वो उनका हाथ इधर उधर चले जाता था तो क्या करते थे। आम्ही म्हटलं तुमचे हात तोडून दुसऱ्या हातात दिले असते आम्ही। आणि फक्त ती मुलगी जी आहे ते मुस्लिम आहे नाही, ती कोणतीही मुलगी कोणत्याही जाती कोणत्याही धर्माच्या बाबतीत एका मुलीच्या बाबतीत त्यांनी असं बोललं असतं तर आमचं उत्तर तेच असलं असतं। पण हे जे मंत्री साहेब बोलत आहे ना की एमआयएम पक्ष, हे संजय शिरसाट साहेब गुवाहाटीला कशाला गेले होते। ते कामाक्षी देवी मंदिराच्या पाया पडण्यासाठी, मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेले होते की हो साहेब, ज्या पक्षांनी मला इतकं मोठा केला त्याच्याशी मी प्रामाणिक राहणार आहे। खोकेमध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार। आता मी बोलायला सुरुवात केली की खोके कुठून किती घेतले होते, कसे घेतलेले आहे, गोरगरीब एससी समाजाची जमीन कशा आपल्या मुलाच्या नावावर बळकावून ठेवलेले आहे, एमआयडीसी जमीन कशा आपल्या पदाचा दुरुपयोग करून तुम्ही आपल्या खिशात टाकलेली आहे। आणि पुन्हा जेव्हा निवडणूक आली तर आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मी माझ्या मुलीला तिकीट द्यायचं आहे, माझ्या मुलाला तिकीट द्यायची आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता गोट्या खेळा तुम्ही आणि त्यांच्या घराच्या समोर जाऊन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबादचे नारे लावा तुम्ही अजून पुन्हा 5 वर्षासाठी। सर आज शहरात जे आहे तर आवेसी पॅनल निर्माण होत आहे काही बंडखोर उमेदवारांकडून, आणि विशेष म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर एमआयएमच्या पार्टीवर होता। 16 तारखेला तुम्ही मला हे प्रश्न विचारा, जेव्हा निकाल येईल 16 तारखेला तुम्हाला कळेल की ओवैसी साहेबांचा एकच पक्ष आहे, एकच पॅनल आहे आणि ते पक्ष म्हणजे एमआयएम आणि पॅनल ही एमआयएमचं जे आहे ते पॅनल आहे। आता कोणी काय करत आहे मला माहित नाही आहे, पण जे लोकांनी बंडखोरी करून आपला पॅनल उभे केलेला आहे, मला पूर्ण विश्वास आहे तेही मजलिसचे कट्टर समर्थक आहे, होते आणि राहणार। त्यांची समजूत काढणार नक्की काय आहे की मी काय म्हटलेलं आहे की इम्तियाज जलील महत्व नाही आहे साहेब, पक्ष मोठा असतं। इम्तियाज जलील सारखे लोक येणार जाणार ते महत्व नाही आहे, पण ओवैसी साहेबांचं एक जे स्वप्न होतं आणि देशाला पण दाखवून दिलं होतं की हे शहर आहे की जिथे एमआयएमने आपल्या लोकांनी एक आमदार निवडून दिलं, त्याच्यानंतर एक खासदार निवडून दिलेलं आहे। ते कशामुळे झालेला होता, जेव्हा आपण सगळे लोक एकत्र आले होते म्हणून हे शक्य झालं होतं। आता तुमची नाराजगी माझ्यावर असेल तर तुम्ही त्याचा फटका एमआयएमला कशाला देत आहे। तुम्ही हे म्हणत आहे ना की एमआयएम जे आहे आम्ही एमआयएमशी आहे पण इम्तियाज जलीलची नाही। ठीक आहे, इम्तियाज जलील उद्या नाही राहणार, पण 5 वर्ष तुम्ही इम्तियाज जलीलमुळे एमआयएमला फटका देणार का। तुमचं प्रेम आहे ना आजही एमआयएम वर, मग तुम्ही एमआयएमला मागे खिचणार आहे का 5 वर्षासाठी। निवडणूक संपल्यानंतर ओवैसी साहेबांना सांगा की साहेब आम्ही या पक्षामध्ये काम करणार, किंवा आजही ओवैसी साहेबांनी मला सांगितलं की आता तुम्ही औरंगाबादला बघू नका, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊन फिरा करते। मी जाईल दुसऱ्या ठिकाणी, तिथे जाऊन काम करेल। माझं लक्ष एकच आहे की एमआयएम पक्षाला कसं मोठं करायचं आहे।
त्यामध्ये इम्तियाज जलील काही मायने नाही करते. सर, निवडणुकीपूर्वीच जे आहेत तर 65 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले मी हे बोललो ना याच्या बाबतीत गुंडगिरी. मराठी कवी नाही, काय आहे की हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेची गुंडगिरी आहे. कोणीही बोलणार नाही याच्या बाबतीत. मी स्पष्टपणे बोलतो की लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तुम्हाला, आणि तुम्ही असा प्रकार घडवून आणणार आहे की कॅन्डिडेट्सला उचलून जबरदस्ती फॉर्म भरण्यासाठी पोलीस सेक्युरिटीमध्ये जावं लागला होता. इतका तुम्ही आपला प्रशासनाचा, आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचा, पोलिसांचा दुरुपयोग करणार आहे, गुंडगिरी करणार आहे की तुम्ही कॅन्डिडेट्सवर दबाव टाकून फॉर्म परत घे, अशा प्रकारचे कृत्य करणार आहे, तर लोकशाही जिवंत राहणार आहे का? तुम्ही आज कशाला 65 सीटच्या बाबतीत बोलतो की 65 सीट जे आहे ते अनपोज त्यांनी जिंकलेले आहे. इलेक्शन लढायचंच कशाला? तुमची गुंडागर्दी सुरू आहे ना, तर त्या गुंडागर्दीप्रमाणे इलेक्शन लढवूच नका तुम्ही. काही कारण नाही आहे. तुम्ही सांगून द्या, सगळे जे उमेदवार आहेत त्यांना उचलून एका पोलीस स्टेशन मध्ये बंद ठेवा आणि त्यांचा फॉर्म बाहेर काढून घ्या. तुम्ही आरओवर कसा प्रेशर टाकत आहे, इलेक्शन कमिशनवर कसा प्रेशर टाकत आहे, हे सगळं लोक बघत आहे. आणि म्हणजे हे काही असू द्या, लोकशाहीला खूप घातक होणार आहे हे जे गुंडगिरी सुरू आहे. आपल्याला असं वाटत नाही की संविधानाचा अनादर होतोय आणि जे सीट्स निवडून आलेले आहेत त्या लोकांचा मतदानाचा हक हिरावून घेतलेला आहे? काय आहे संविधान म्हणजे त्यांना फक्त भाषणापुरती राहिलेला एक शब्द आहे की संविधान आपल्याला वाचवायचं आहे. ह्या लोकांना काही देणं घेणं नाही आहे. संविधान, नियम, रूल्स, ऍक्ट, इलेक्शन कमिशन सगळ्यांना त्यांनी खिशात टाकलेले आहे आणि त्यांच्याकडे इतकं पैसे आलेले आहे, ते पैशाच्या जोरावर कोणालाही विकत घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आलेली आहे. तुम्ही पैसे घ्या आणि गप्प बसा. नाही पैसे घेत असेल तर आम्ही दादागिरी करू, आम्ही प्रशासनाचा, पोलिसांचा हे प्रेशर आणू तुमच्यावर. हे सगळं कृत्य करून हे सगळं लोकशाहीला संपवण्याचा घाट आहे, मला असं वाटतं. पुण्यात राष्ट्रवादीने 2 कुख्यात गुंड्यांना तिकीट दिलेलं आहे, बी फॉर्म सुद्धा दिलेला आहे. गुंडांना दिलं तर काय? म्हणजे बोलण्याचा अर्थ काय तुम्हाला? बाई, गुंडांना दिलं तर तुमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? ज्या समाजामध्ये तुम्ही उठतो बैठतो, तुम्ही त्यांच्याशी संपर्क आहे, तर तुम्ही कोणते प्रामाणिक आहेत? सर, मागील 3 ते 4 दिवसापासून तुमच्या पक्षाचे वादविवाद सुरू आहेत. त्याचा जो परिणाम आहे तो येणाऱ्या निवडणुकीच्या फक्त माझ्या पक्षात आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्र मंत्री राहिलेले खासदार, सिटिंग खासदार, कॅबिनेट मिनिस्टर मागच्या दारातून त्यांना पडवून लावायला लागले. पार्टी विथ अ डिफरन्स. भारतीय जनता पार्टी खूप शिस्तबद्ध पार्टी आहे. पार्टीचा जे आदेश आला तर सगळ्यांना त्यांना मानावं लागतं. एक बाई गाडीच्या समोर उभे राहून मंत्र्यांना सांगते, हरामखोर, हे हरामखोर. आणि तुम्हाला इम्तियाज जलील दिसलं, MIM दिसलं फक्त. हे टाकल्या, हे सगळं कोणी सांगत होतं रे बाबा? तर त्यापेक्षा आमच्याकडे काय झालं, एका ऑफिसमध्ये काही 5, 25, 50 लोक जमा झाले, आमची फोटो जाळली. तर त्याप्रमाणे आमचं काही नाही ना, इम्तियाज जलील घरीमध्ये बसलेला आहे. काही नाही. इतकं राजनीतीमध्ये होतं, ऑपोजिशन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि सगळ्यात पक्षामध्ये होतो. पण अशी वेळ तर नाही आली ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना गाडीमध्ये गाड्याला काळे फासले. ते मंत्री बाहेर आलं असतं तर त्याच्या तोंडावर ही काळ्या फासले असते. ते गप्प बसलेले होते. मंत्र्यांचा हे हाल झालेला आहे. तर आमच्या बाबतीत तर तुम्ही सोडून द्या, आमचे सगळे लोक येणार आहेत परत आमच्याकडे. सर, आरोप प्रत्यारोप जे आहेत आतापर्यंत ते विषय बाजूला, आता पुढची रणनीती काय तुमच्या? जी नवीन युवा पिढी तुम्ही तयार केली त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करणार? आणि काही नाही सर, सगळं खूप पूर्ण ताकदीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर इलेक्शन लढणार आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्या प्रकारे
MIM पक्षाने नगर परिषदेमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. कधी कोणाला मनात पण आलं नसेल की आमच्या नगराध्यक्षी डायरेक्टली होऊ शकतं. इतके सारे काउन्सिलर्स आम्ही जिंकून आणू शकतो. अनेक ठिकाणी आम्ही जिंकून आणलेलं आहे ना. आता महानगरपालिकेमध्ये तसंही मोठ्या मोठ्या शहरामध्ये MIM खूप ताकदवर आहे. 16 तारखेला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जेव्हा निकाल येईल तुम्ही परत या आणि सांगा की साहेब इतकं सारे कॉर्पोरेटर्स कशा तुम्ही जिंकून आणलेले आहे. मी नाही, लोक जिंकून देणार आहे त्यांना. थँक्यू. सर जालना में इम्तियाज जलील ने कहा कि नीतीश कुमार पे बोलते हुए कहा कि हिजाब मुद्दे पे हाथ लगाया तो हाथ तोड़ देंगे। अरे ये हाथ लगाया तो हाथ तोड़ देंगे, पैर लगाए तो पैर तोड़ देंगे। ये जो नवाब लोग हैं ना अभी आजकल के, ये सब बिक चुके हैं, दलाली करते घूम रहे हैं। कल ही एक मौलाना का मैंने स्टेटमेंट सुना है, उन्होंने कहा है कि ओवैसी के जो पिता थे वो जब बाबरी का मुद्दा उछला था वहां जो आंदोलन किए उसके बदले में हैदराबाद में मेडिकल कॉलेज और बहुत सारी चीजें उन्होंने ली है। ये मौलाना ने कहा है, मैं नहीं कह रहा हूं। इसलिए वक्त का फायदा उठाना, उसको कैश करना और अपनी दुकानदारी चलाना, यही MIM का काम है। इसलिए किसी के हाथ तोड़ने की और पैर तोड़ने की भाषा छोड़ दो, कमाई करना शुरू करो। सर जिस तरीके से राहुल गांधी देश से ज्यादा विदेश में रह रहे हैं, क्या समय आ गया है कि कांग्रेस की लीडरशिप में प्रियंका गांधी को मौका मिलना चाहिए? देखिए राहुल गांधी की मम्मी जो है ना, तो वो विदेशी है ना, तो उससे विदेश का लगाव तो रहना ही चाहिए। भले अपनी किस्मत अच्छी है कि वो कुछ दिन भारत में रहते हैं, वो तो वही जाने वाले थे, उनके पिता भी वहां शिफ्ट होने वाले थे, ये सबको पता है। इसलिए उनके बारे में कुछ ज्यादा सोच नहीं है, वो कभी भी जा सकते हैं। लेकिन प्रियंका जो काम कर रही है, शायद उसके तरफ नेतृत्व, राहुल गांधी तो फेल हो चुका है हर चीज में, तो शायद ही वो उसकी दावेदारी उसके बहन की है, तो अगर उसके तरफ नेतृत्व दिए तो कोई गलत बात भी नहीं। सर राजनाथ सिंह ने कहा कि दिल्ली रेलकोट कार बम ब्लास्ट का जिक्र करते हुए बोले कि पर्चे का RX लिखने वाले डॉक्टर्स के हाथों में RTX मिला। उन्होंने कहा कि उच्च शिक्षित लोग भी राष्ट्र विरोधी गतिविधियों में शामिल हो रहे हैं। शिक्षा केवल डिग्री नहीं, विनम्रता, नैतिकता भी सीखा। शिक्षा लेने का मतलब है सुसंस्कृत होना और लोगों को समाज का उद्धार करना, ये होता है शिक्षा का मतलब। जितनी भी अतिरेकी कार्रवाई आज तक देश में घटी है, उनके अगर सूत्रधार अगर आप देखेंगे, कोई इंजीनियर है, कोई डॉक्टर है, कोई और साइंटिस्ट है, कोई और साइबर वाला है, ऐसे जो यंग जनरेशन जिसे कहते हैं 25 से 30 साल की उम्र के लोगों ने ही ये सब कार्रवाई की है, गतिविधियां वो की है। उनको सिखाया जाता है कि अगर ये करने से तुमको जन्नत मिलेगी या और कुछ मिलेगा, और वो बहकाव में ये लोगों ने सब कार्रवाई की। हमारे को उम्मीद यही है कि भाई ऐसा छोड़ो, ये सब तुम्हारी जो बुद्धिमत्ता है, तुम्हारा जो अच्छाई है, वो देश के हित के लिए काम में लगाओ, न कि अतिरेकियों के साथ काम करने। लोगों की जान लेने से अगर तुम्हारा कुछ सुकून मिलता है तो ये गलत है। जान बचाओ तो उसका सुकून का एक आनंद तुमको देखने को मिलेगा। बुरख्याला हात लावाच तर हात तोडून टाकू असं त्यांनी इम्तियाज जलील बोलले। अहो कोण बुरख्याला हात लावायला चाललंय? काय करायचं हात लावून? काय गरज आहे? परंतु हे जे काही दलाल आहेत ना, हे असे प्रकारचे वक्तव्य करून मग सगळ्या महिला आपल्याकडे असल्या पाहिजे, सर्व मुस्लिम मत आपल्याकडे असले पाहिजे, हे पहिल्यापासून घडत आलेले आहे। बाबरीचा जेव्हा विषय निघाला, काल ते काय मौलानाचं स्टेटमेंट ऐकलं, त्यांनी सांगितलं बाबरीच्या विषयामध्ये या ओएसीच्या वडिलांनी त्यावेळेला ते खासदार त्यांनी फार आक्रमक भूमिका घेतली आणि सरकारकडून तोडबाजी करून हैदराबादमध्ये काहीतरी मेडिकल कॉलेज वगैरे वगैरे सर्व संस्था आणल्या। त्या मौलानाने सांगितलं धर्म पंडित आहे आणि हे त्यांचे धंदेच आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं। म्हणून आता ह्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये जे काही धंदे करायचे असतात त्यावेळेला असे स्टेटमेंट करणं त्यांना गरजेचं असतं। असे स्टेटमेंट देऊन मग समाजामध्ये
हम मुस्लिमों के कुछ भी है असं दाखवायचा प्रयत्न करतात. परंतु संभाजीनगर मधल्या जे MIM चे स्वतः कार्यकर्ते होते त्यांनी इम्तियाज जलील बद्दल किंवा ओवेसी बद्दल काय बोललंय ते एकदा तपासून पहा. मग यांची लायकी काय हे आपल्याला कळेल. चलो.